आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालंय। आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकांची भूमिका ही आगलाऊ असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांचा आहे। तर सत्ताधाऱ्यांकडे राज्यात आणि केंद्रात बहुमत असताना आरक्षण का दिलं जात नाही असा सवाल विरोधकांनी केलाय। या गोंधळात विधिमंडळाच्या दोनही सभागृहाचं कामकाज तहकूब करावं लागलंय। बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहूया आमचा हा एक खास रिपोर्ट। आरक्षणाच्या मुद्द्यावर विधिमंडळात रणकंदन। सर्वपक्षीय बैठकीतल्या गैरहजेरीवरून आरोपांच्या फैरी। आरक्षणाप्रश्नी सत्ताधारी आणि विरोधकात जुंपली। आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दांडी मारली आहे। विरोधकांना आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा नाही, त्यांना जाती जातीत भांडणं लावायची आहेत असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय। दोन समाजामध्ये समन्वय साधा, परंतु मला असं वाटतं की आजचा सगळा जो काही प्रकार आहे जाणीवपूर्वक महाराष्ट्र पेटत राहिला पाहिजे आणि पेटत्या महाराष्ट्रावर आपली राजकीय पोळी भासता आली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न विरोधी पक्षांनी केलेला आहे। मंगळवारी दुपारपर्यंत सर्वपक्षीय बैठकीला येणार असा निरोप मवियाच्या नेत्यांनी दिला होता, पण संध्याकाळी अचानक बैठकीला न जाण्याचा निर्णय का घेतला असा सवालही सत्ताधाऱ्यांनी केलाय। विषय हा महत्वाचा, ऐन वेळेला असा कोणाचा निरोप येतो, कोणाला फोन येतो, कोणाचा SMS येतो आणि अध्यक्ष महोदय दुपारपर्यंत येतो म्हणणारे, बरोबर येतो म्हणणारे, जाताना बरोबर येतो म्हणणारे, अचानक असा कोण यांचा बोलवता धणी आहे। सत्ताधाऱ्यांनी केलेला आरोप विरोधकांनी फेटाळलाय। राज्यात महायुती आणि केंद्रात रालोआचं बहुमत आहे, मग मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात अडचण काय असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय। मराठा विरुद्ध ओबीसी हा मुळात वाद उभं करण्याचं पाप असं काय करता, ऐकून तर घ्या। महायुती सरकारने केलेला अध्यक्ष महोदय, ऐकून तर घ्या। आणि पाणी नाकात तोंडात घुसल्यानंतर त्यांना विरोधकाची आठवण झाली अध्यक्ष महोदय। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी विधिमंडळात झडल्या। गोंधळामुळे विधान परिषदेचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलंय। त्यानंतर विधानसभेचं कामही तहकूब झालं। गोंधळात विधिमंडळाचं नियोजित कामकाज पूर्ण झालंच नाहीये। शिवाय आरक्षणाच्या मुद्द्यावरही सरकारची भूमिका निश्चित झाली नाहीये। 13 जुलैपासून जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचं काहीच ठरलं नसल्यानं सरकारचीच कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे। विनोद राठोड, मीनाक्षी म्हात्रे आणि भूषण शिंदेसह चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।